मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये महिपत आश्रम पाडण्याचा प्रयत्न करतो. साक्षी देखील तेथे असते. तेव्हा सायली ही आता जोराजोरात ओरडत असते, प्लीज थांबा, आश्रम पाडू नका. पण आता सायलीचं कुणीही ऐकायला तयार नसतं. महिपत सायलीचं देखील न ऐकता आता आश्रम पाडत असतो. त्याचवेळी आता अर्जुन तेथे येतो आणि मग त्या आश्रमावर स्टे ऑर्डर आणतो. महिपतला आणि साक्षीला मोठा धक्काच बसतो. अशा प्रकारे अर्जुन हा त्या आश्रमावर स्टे ऑर्डर आणतोय. आजच्या महा एपिसोडमध्ये पाहूयात. तर सर्वजण आता कोर्टात बसलेले असतात. तेवढ्यातच तेथे आता जज साहेब येतात. तेथे जेव्हा जज येतात तेव्हा ते लगेच म्हणतात कामकाज सुरू केलं जावं. मग लगेच पवार वकील उठतात. ते महिपतचे वकील असतात. ते म्हणतात की माझं स्टेटमेंट आधीसारखंच आहे. म्हटल्याप्रमाणे ती आश्रमाची जागा ही महिपत शिखरे यांची आहे. आता असं म्हटल्याबरोबरच अर्जुनला राग येतो आणि तो महिपत साक्षीकडे पाहू लागतो. पुढे पवार वकील जज साहेबांना म्हणतात, आश्रमावर असणारा स्टे ताबडतोब उठवावा अशी माझी विनंती आहे. जज साहेब आता पवारांची बाजू ऐकून घेतात आणि मग अर्जुनला म्हणतात की तुम्ही कोर्टाकडे जो वेळ मागितला होता 1 दिवसांचा पुरावे शोधण्यासाठी, ते पुरावे आता तुम्ही इथे सादर करावे असं आम्हाला वाटतंय. तेव्हा अर्जुन आपला गप्प बसतो. त्याचवेळी जज साहेब म्हणतात, जर तुम्हाला ते पुरावे मिळाले नसतील तर कोर्टाने अगोदरचा दिलेला निर्णय हा अंतिम निकाल असेल. त्यावेळी अर्जुन विचारात पडतो. मग साक्षी आता अण्णाला हळूच म्हणते, अण्णा, वर्षभर आपण ज्याची वाट पाहत होतो ना, ते गोल्डन वर्ड्स आता आपल्याला ऐकायला मिळतील. तुम्ही आश्रम पाडू शकताय महिपत शिखरे, असे गोल्डन वर्ड आपल्याला ऐकायला मिळतील असं साक्षी आता महिपतला सांगत असते. तर महिपतला आनंद होतो. तेव्हा अर्जुन आता इकडे उठतो आणि म्हणतो की काल आश्रमामध्ये आम्हाला पुरावे सापडले होते. आम्ही पोलिसांकडे दिले सुद्धा होते. पण तिथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि ते सर्व पुरावे अचानक नष्टच झाले. तेव्हा हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो. कारण आता सायली ही म्हणते, हे असे का बोलतायत? तिलाही आश्चर्य वाटतं. काल रात्री अर्जुन तर वेगळा बोलला होता आणि आत्ता वेगळं बोलतोय. म्हणूनच ती कुसुमला विचारते, काय गं कुसुमताई, यांचं काय चाललंय नक्की? अगं, जरीही ते पुरावे जळाले असतील ना, तरीही एक पुरावा त्यांच्याकडे होता. त्यावेळी जज साहेब आता इकडे अर्जुनला विचारतात, म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमच्याकडे एकही पुरावा नाही आहे असं तुम्ही म्हणताय? तेव्हा मधुभाऊंच्या तर पायाखालची जमीनच सरक. तर जज विचारतात, म्हणजे पुरावे जाळले याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, मला इन्स्पेक्टर शिंदे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवावं लागेल. तेव्हा इन्स्पेक्टर शिंदे आता विटनेस बॉक्समध्ये येतात. तेव्हा इन्स्पेक्टर शिंदे, पोलीस स्टेशनमध्ये काय झालं हे तुम्ही जज साहेबांना सांगू शकाल? त्यावेळी आता ते हो असं म्हणतात. तेव्हा इन्स्पेक्टर शिंदे आता स्टेटमेंट देऊ लागतात की पोलीस स्टेशनमध्ये आलेले सर्व पुरावे आम्ही इव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवतो आणि त्यानंतर ते स्टोर रूममध्ये ठेवतो. तसेच अर्जुन सुभेदारांना सापडलेले सर्व पुरावे देखील तेथेच होते. पण काल अचानक पोलीस स्टेशनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ते सर्व फर्निचर जुनं आणि लाकडी होतं आणि त्यामुळेच आग सगळीकडे पसरली आणि मग बाकी सगळ्या वस्तूंबरोबर आश्रमात आलेल्या वस्तूही सगळ्या जळाल्या. तेव्हा असं स्टेटमेंट देऊन आता इन्स्पेक्टर शिंदे आपल्या जागेवर जाऊन बसतात. अर्जुन त्यांना थँक्यू असं म्हणतो. नंतर अर्जुन आता जजला सांगू लागतो, इन्स्पेक्टर शिंदे यांच्याकडे आम्ही पुरावे ते सुपूर्त केले होते आणि आम्हाला ते पुरावे सापडले सुद्धा होते. त्यामुळेच आश्रमामध्ये अजून खुनाचे काही पुरावे सापडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. म्हणजेच ती बिल्डिंग पाडता येणं शक्य नाहीये मिलॉर्ड. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे साक्षी महिपत एकदम रिलॅक्स असतात आणि अर्जुनकडे पाहतच राहतात. नंतर जज साहेब म्हणतात, हे पहा, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा खोटं असेल, कारण तुमच्याकडे ज्या वस्तू होत्या त्या तुम्ही खुनाचे पुरावे आहे असं म्हणताय, पण कशावरून ते पुरावे होते? तेव्हा अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, त्यासाठी त्या सर्व वस्तू तपासल्या जायला पाहिजे होत्या, परंतु आम्हाला तेवढा वेळ मिळालाच नाही की आम्ही त्या वस्तू तपासू आणि खात्री करून घेऊ की हे खुनाचे पुरावे आहेत की नाही. तेव्हा जज साहेब म्हणतात की कोर्टाने तुम्हाला अगोदरच सांगितलंय तुम्हाला अधिक वेळ मिळणार नाही म्हणून. असं म्हणून जज हे आता महिपतकडे पाहतात. तर महिपतला खूपच आनंद होतो. तेव्हा ते आता काहीतरी नोट करून ठेवतात आणि अर्जुनला म्हणतात, त्या जमिनीवरचा स्टे आता उठवला जाईल. मी तुम्हाला शेवटचं सांगतोय अर्जुन सुभेदार,
तुमच्याकडे आता पुरावे असतील तर ते कोर्टाकडे जमा करा. तेव्हा सर्वांनाच आता मोठा धक्का बसतो. मधुभाऊ, सायली, कुसुम हे सर्वजण काळजीत पडतात. हे आता अर्जुन जजला सांगतो की जर तो आश्रम पाडला तर आणखी पुरावे मिळण्याची शक्यता ही कमी होतीये. तेव्हा सायली मनात विचार करते, सर प्लीज तो सोन्याचा तुकडा द्या ना. तुम्ही का नाही देत आहात तो पुरावा म्हणून? मला कळतच नाहीये. पुढे आता अर्जुनचं बोलणं ऐकून घेत जजसाहेब म्हणतात की तुम्ही कोर्टाचा आणि स्वतःचाही वेळ वाया घालवत आहात. तेव्हा इकडे सायली मनात विचार करते, यांना नक्की झालंय काय? कुसुम म्हणते, काय ग सायली, तू तर म्हणाली होती ना की अर्जुनकडे काही पुरावे आहेत म्हणून. तेव्हा सायली म्हणते, हो आहेत, पण ते का नाही देत ना कळतच नाहीये. पुढे अर्जुन आता पुन्हा आपलं स्टेटमेंट देऊ लागतो की अहो जर ही खुनाची केस सॉल्व्ह होणार असेल तर कोर्टाचा आणि माझा वेळ तरी कसा वाया जाईल मिलॉर्ड. आणि हा खून साक्षी शिखरेनेच केला आहे आणि ते प्रूव्ह करण्यासाठी तो आश्रम तिथेच राहायला हवा, तो पाडायला नको, असं तो आता कळकळीची विनंती करतो. पुढे आता जज म्हणतात की तुम्ही मुळात दोन विषयाशी गल्लत करत आहात, कारण आजची केस ही स्टे ऑर्डर उठवण्याची आहे आणि तो उठवायचा की नाही हे आमच्या हातात आहे. तुम्ही जर पुरावे दिले, ठोस पुरावे दिले तर आम्ही ती स्टे ऑर्डर नाही उठवू शकत, परंतु तुमच्याकडे जर काही पुरावे नसतील तर मग तुम्ही दुसऱ्याच केसकडे आता वळताय. म्हणजे खुनाशी संबंध आहे की नाही या केसमध्ये सध्या तर नाहीये. आता तुमच्याकडे एकही पुरावा नसल्यामुळे हे कोर्ट आधीच्या निकालावर शिक्कामोर्तब करतंय, त्या आश्रमावरचा स्टे उठवला जावा. निर्णयावर आम्ही आता ठाम आहोत आणि महिपत शिखरे यांना तो आश्रम पाडण्याची परवानगी सुद्धा देत आहोत. आता असं म्हटल्याबरोबरच मधुभाऊ, सायली, कुसुम, अर्जुन या सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर आता सायली ही रडत असते आणि महिपत आणि साक्षीकडे खूप रागात पाहते. त्याचवेळी मात्र मधुभाऊंना आता काही सुचत नाही, ते बिचारे देखील खूप रडत असतात. तर आता कोर्टाची सुनावणी संपते. त्याचवेळी आता अर्जुन हा सायलीकडे पाहतच राहतो. सर्वजण तेथून निघालेले असतात. तेव्हा महिपत, साक्षी देखील खूप खुश असतात. अर्जुन, सायली आणि मधुभाऊकडे पाहून हसत असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की आपण जिंकलो, आता आपलं रिसॉर्ट तिथे उभं राहणार. या विचाराने त्या दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. मग इकडे आता सायली रागातच अर्जुनकडे येते आणि त्याला म्हणते, तुम्ही असं का केलं? का केलं तसं? तुमच्याकडे एक महत्त्वाचा पुरावा होता ना. तेव्हा अर्जुन आता मनात विचार करतो, ओ नो, जर मिसेस सायली त्या सोन्याच्या तुकड्याबद्दल काही बोलल्या तर यांना लगेच डाऊट येईल. या विचाराने आता अर्जुन हा सायलीकडे पाहतच राहतो. तिचा हात पटकन पकडतो, तिला जरा बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? त्या पुराव्याबद्दल काही बोलू नका प्लीज इथे तरी, कारण इथे साक्षी आणि महिपत आहे. तेव्हा कुसुम देखील अर्जुनला म्हणते, हो काय हे चाललंय तुमचं? मग अर्जुन त्या दोघींनाही गप्प करतो. चैतन्याला तर धक्काच बसतो, कारण महत्त्वाचा पुरावा अर्जुनकडे आहे आणि त्याने मला सांगितलं नाही. विचाराने तो जरा अर्जुनकडे पाहतच राहतो. मधुभाऊ मात्र बिचारे अजूनही रडत असतात. पुढे अर्जुन आता म्हणतो की तुम्ही मधुभाऊंना सांभाळा, त्यांना तुमची गरज आहे. तेव्हा सायली आता मधुभाऊंजवळ जाते आणि खूप रडत असते. त्याचवेळी ती मधुभाऊंना समजावते, मधुभाऊ होईल सगळं ठीक, तुम्ही काळजी करू नका. परंतु मधुभाऊंना आता रडू आवरत नसतं, कारण आता त्यांच्या बायकोचं स्वप्न असतं की तेथे निराधार मुलांना कायम तेथे सांभाळावं. परंतु आता तो आश्रमच पाडला जाणार या विचाराने मधुभाऊंच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आपण बायकोला दिलेला शब्द पाळू शकलो नाही, तिचं आणि माझं हे स्वप्न कायमचं तुटून जाणार. या विचाराने आता ते खूप रडत असतात आणि मग मधुभाऊंना घेऊन तेथून पोलीस जायला निघतात. इकडे आता साक्षी, महिपत हे दोघेही जजसाहेबांचे आभार मानत असतात, कारण त्यांच्यामुळेच या जागेवरचा स्टे आता उठवला गेलेला असतो. मग आता महिपत, साक्षी हे दोघेही जजला म्हणत असतात की तुम्ही स्टे उठवलाय, तुमचं काम आम्ही तर करणारच. त्यावेळी जज म्हणतात की यामध्ये खूप मोठी रिस्क होती. मग आता महिपत म्हणतो, रिस्क तर होतीच ना, पण आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, मग काय कामच झालं. इकडे आता
सायली, त्याचबरोबर कुसुमताई आणि चैतन्य व अर्जुन हे कोर्टाच्या बाहेर आलेले असतात आणि तेथे आल्यानंतर आता ते सर्वजण त्याच विषयी बोलत असतात. पण आता अर्जुनचं लक्ष नेमकं आता या तिघांकडे जातं, तर त्याला प्रचंड धक्का बसतो की जज हा साक्षी आणि महिपतला मिळालेला आहे. म्हणूनच तो आता चलाखीने सायली, चैतन्य आणि त्याचबरोबर कुसुमला म्हणतो, तुम्ही गाडीत जाऊन बसा, तोपर्यंत मी आलो, असं म्हणून तो फोनवर बोलण्याचं नाटक करत आता ते तिघेही जिथे बोलत असतात ना त्याच्या बाजूला जरा येऊन उभा राहतो. इकडे आता साक्षी म्हणते, मी तुमच्यासाठी खूप मोठी पार्टी अरेंज केली आहे. तेव्हा जज साहेब म्हणतात, हो का? मग आता महिपत म्हणतो, तुमचं काम नक्कीच होईल. अहो, तुम्ही मदत केली म्हणून तर आज आश्रमावरचा स्टे उठवू शकलो, नाहीतर काय आमचं रिसॉर्टचं काम तसंच राहिलं असतं, आमचं स्वप्न अपूर्ण राहिलं असतं. असं म्हणून महिपत कशाप्रकारे आपण प्लॅन केला आणि तो स्टे उठवला गेला आहे हे सगळं काही जजला सांगत असतो. आणि जज देखील म्हणतो की तुमच्या सहकार्यामुळे ही मोठी रक्कम मिळेल, मग आता तुमच्यासाठी काही पण, असं म्हणून आता महिपत हसतो. तेव्हा अर्जुनला आता इकडे लगेच क्लिक होतं की या तिघांचा हा प्लॅन आहे, म्हणजे जज साहेबांनी चक्क या दोघांनाही मदत केली आहे आणि फर्स्ट ऑर्डर उठवली गेली आहे. आता अर्जुनच्या लक्षात या दोघांचा पूर्ण प्लॅन आलेला असतो. इकडे आता अर्जुन आणि सायली हे दोघेही रात्रीचे घरी येतात. सायली गाडीतून खाली उतरते आणि खूप रडत असते. त्याचवेळी अर्जुन तिला म्हणत असतो, मिसेस सायली, हो थांबा ना. पण आता सायली खूप रडत असल्यामुळे ती अजिबात थांबत नाही, ती पुढे निघून जाते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, हो असं का करताय, असं म्हणून तो पुन्हा तिच्या पाठीमागे जातो. मग आता घरातील सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा प्रताप विचारतो, अच्छा, म्हणजे आश्रम वाचण्याचे काही चान्सेस नाही आहेत म्हणायचे. तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही ना, हे चान्सेस तर काहीच नाही आहे आता, कारण कोर्टाने निर्णय दिलाय आणि आता तोच फायनल आहे, असं म्हणून चैतन्य सर्वांना त्याबद्दल सांगतो. तेव्हा घरातील सर्वांना आता आश्रमाबद्दल खरंच खूप वाईट वाटत असतं. तेव्हा पूर्णा आजी या म्हणतात, पण अर्जुन सायली अजून कसे नाही आले कळतच नाही. तेवढ्यातच सायली आता आतमध्ये येते आणि खूप रडत असते आणि तशीच आपल्या रूममध्ये निघून जाते. मग आता घरातील सर्वजण सायली सायली असं म्हणून तिला बोलवत असतात, परंतु सायली आता कुणाचं ऐकत नाही. तेव्हा अस्मिता आता म्हणते, अचानक हिला काय झालं? मग आता तिची मनस्थिती तशीच असणार होती, तुला एवढं कळत नाही का गं, असं कल्पना रागातच तिला आता म्हणते. मग आता अस्मिता तोंडवाकडं करून आपली गप्प बसते. त्याच वेळी आता अर्जुन देखील तेथे आलेला असतो. मग आता कल्पना म्हणते, मला सगळं सांगितलंय चैतन्याने. इकडे सायली ही रूममध्ये जाते आणि दार बंद करून घेते. बिचारी खूप रडत असते, कारण लहानपणापासून ती मोठी त्याच आश्रमात झालेली असते आणि आता आश्रम पाडला जाणार या विचाराने तिला खूप कसं तरी होत असतं. इकडे आता घरातील सर्वजण हे सायलीकडे जायला निघतात. अस्मिता, पूर्णा आजी, विमल हे तिथे हॉलमध्येच थांबतात, तर बाकी सर्वजण आता लगेच सायलीकडे येतात आणि तिला म्हणत असतात की सायली प्लीज दार उघड, सायली अगं प्लीज दार उघड, आमचं म्हणणं थोडं तरी ऐकून घे, आम्ही तुझ्यासोबत आहोत, तू काळजी करू नको, काही ठीक होईल, असं आता प्रताप देखील म्हणत असतो. चैतन्य देखील म्हणतो की वहिनी प्लीज ऐकून घ्या. मग आता अर्जुन देखील दरवाज्यावर थाप मारत, सायली अगं एकदा तरी ऐकून घे, माझं म्हणणं काय आहे ते, असं आता तो तिला सारखा बोलत असतो. पण त्या बिचारीची तशी मनस्थितीच नसते की ती कुणाचं ऐकून घेईल. पुढे प्रताप देखील म्हणतो, आम्ही सर्वजण तुझ्याबरोबर आहोत, असं हात पाय गाळून कसं चालेल गं सायली, आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो, वहिनी प्लीज अगं दार उघड ना. तेव्हा अर्जुन हा म्हणतो, सर्वांनी जरा शांत राहा, असं म्हणून तो आता पाहतो तर त्याला ऐकू येतं सायली खूप रडतीये म्हणून दार उघडत नाहीये. मग अर्जुन म्हणतो, बस झाला हा सायली, आता उघडायचं अगोदर दार. मग कल्पना देखील म्हणते, मला खूप भीती वाटतेय सायली, प्लीज तू दार उघड ना गं, अशी का करतेस, अशी का वागतेस बेटा. तेव्हा प्रताप म्हणतो, काय करायचं ह्या मुलीचं आता. तेव्हा सायली आतमध्ये अजूनच रडू लागते. मग आता प्रताप म्हणतो, कसं करायचं ह्या मुलीचं, हिने आपल्याबरोबर बोलायला हवं, मन मोकळं करायला हवं आणि त्याशिवाय तिला बरं तरी कसं वाटेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली प्लीज माझं ऐकून घे, दार उघड तू. अगं मम्मा आणि डॅडासुद्धा तुझी वाट पाहतायत बाहेर, प्लीज असं वेड्यासारखं वागू नको. मग कल्पना देखील म्हणते, पुरे झालं हां आता सायली.
पुढे आता सायली ऐकतच नाही म्हणून कल्पना रागातच म्हणते, तुला अर्जुनची शपथ आहे, उघड बरं दार अगोदर. तेव्हा सर्वजण कल्पनाकडे आता पाहू लागतात. अर्जुनची शपथ आता घातल्यानंतर सायली पटकन तेथे येते आणि दार उघडते. तेव्हा सर्वांना आता जरा बरं वाटतं. मग आता अर्जुन विचारतो, सायली तू ठीक आहेस ना? मग आता ती फक्त रडत असते. कल्पना देखील तिला समजावते, अगं बेटा तू अशी का रडत असतेस, तुझी मनस्थिती आम्हाला समजतीये. इकडे पूर्ण आजी आणि अस्मिता यांना बरं वाटतं की उघडलं बाई एकदाचा हिने दरवाजा. तर सायली आता रडत असताना कल्पना म्हणते, बाळा असं रडून कुठे आता चालेल का? अगं आपण या क्षणी आता काही करू शकत नाही, परंतु तुझं दुःख आम्ही वाटून तर घेऊ शकतो ना. तेव्हा प्रताप म्हणतो, कल्पना तिला खाली घेऊन चल. तेव्हा सर्वजण आता तिला खाली घेऊन येतात. मग आता पूर्ण आजी या विचारतात, काय ग काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतःची? त्यावेळी अर्जुन म्हणतो, मी पाणी घेऊन येतो तिच्यासाठी. त्यानंतर आता अस्मिता म्हणते, रोज अशा कितीतरी बिल्डिंग्स पडतात आणि रिडेव्हलपमेंटसाठी एवढं तर करावंच लागतं ना. आणि एका आश्रमाची बिल्डिंग पडतीये तर केवढी नाटकं चालली आहे, असं म्हणून आता ती रागातच सायलीकडे पाहते. तेव्हा सर्वांनाच आता प्रचंड राग येतो. मग आता रागातच सायली उठते आणि म्हणते, अस्मिता ताई अहो बिल्डिंग कशाला म्हणताय तुम्ही? हे सुभेदार हाऊस आहे, तुम्ही याला फक्त बिल्डिंग म्हणता का हो? नाही ना, हे तुमचं माहेर आहे ना आणि तुमच्या इथे भावना गुंतल्या आहेत ना. देव ना करो जर तुम्हाला कुणी सांगितलं की हे घर तुम्हाला पुन्हा कधीच बघता येणार नाही तर तुम्हाला कसं वाटेल हो? तरीही मी देवाकडे नेहमी प्रार्थना करेन की माहेर दुरावण्याचं दुःख काय असतं हे तुमच्या वाट्याला कधीच येऊ नये. तेव्हा सर्वजण सायलीकडे आता पाहतच राहतात. तर अस्मिता एकदम गप्प बसते. पुढे आता पूर्ण आजी या सायलीला म्हणतात, सायली. तेव्हा सायली आता एकदम गप्प बसते. त्या आता येतात, तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, तुला असं वाटतं ना बाळा की तुला आता माहेर नाही आहे, परंतु माझ्या खोलीची दारं नेहमी तुझ्यासाठी उघडीच असणार आहेत आणि ती तुझ्या आजीसासूची खोली नाही आहे, ती तुझ्या सख्ख्या आजीची आहेत आणि आता ते तुझं हक्काचं माहेर असणार आहे, असं म्हणून पूर्ण आजी या सायलीला सांगतात. तेव्हा सायलीला आता एकदम भरून येतं आणि ती कौतुकाने पूर्ण आजींकडे पाहते. तेव्हा आता सायलीच्या चेहऱ्यावरील जरा आनंद पाहून अर्जुन देखील हसतो. मग पुढे आता प्रताप म्हणतो, वर जी रूम आहे ना ती तुझ्या आईबाबांची रूम आहे. तुला कधी बोलावंसं वाटलं, हक्काने काही मागावंसं वाटलं तर लगेच त्या रूमकडे यायचंस तू. आमच्याकडे हक्काने काही सुद्धा हवं ते मागायचं. त्यापुढे आता अश्विन म्हणतो, वहिनी जर तुला कुणी काही त्रास दिला ना तर त्याची कंप्लेंट या तुझ्या भावाकडे करायची आणि या दरवाजाकडनं राईट मारला ना तर ते तुझ्या सख्या भावाच्या खोलीचं दार आहे, समजलं? तेव्हा चैतन्य आता म्हणतो, हा भाऊ तर नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहेच. त्यानंतर विमलसुद्धा पुढे येते आणि म्हणते, घराच्या पाठीमागच्या साईडला माझी खोली आहे, ती तुमच्या सख्या बहिणीची आहे. ती छोटीशी आहे पण तिची दारं नेहमी तुमच्यासाठी उघडीच असतील. पुढे आता कल्पना म्हणते, आणि किचनवर तर तुझाच हक्क आहे, तिथे तर तुला कुणीही अडवणार नाही सायली कधी. तेव्हा अर्जुनचे डोळे आता पाणवतात. मग पुढे पूर्ण आजी म्हणतात, ती उजव्या बाजूला दिसतीये ना ती खोली आहे अर्जुनची. बस तेवढंच फक्त तुझं सासर आहे, बाकी सगळं तुझं माहेर आहे आणि तिथे अर्जुन बरोबर संसार करताना तुला काहीही अडचण आली तर धावतच माहेरी यायचं. ही सगळी माणसं तुझीच आहेत, असं म्हणून पूर्णाजी या सायलीला खूप मोठा धीर देतात. तेव्हा सायलीला आता भरून येतं आणि ती रडत असते आणि पूर्णाजींना अगदी कडकडून मिठी मारते. घरातील सर्वांनी आता माहेरपणाचं सुख हे सायलीला दिलेलं असतं. तेव्हा आता अर्जुन हा मनात विचार करतो की मिसेस सायलींचं या सर्वांवर खरंच खूप प्रेम आहे. आता तो आश्रम पाडला जाणार, तुम्हाला माहेर नसणार या विचाराने तुम्ही रडताय ना. असं वाटत असेल की हे सगळं काही क्षणिक आहे, म्हणजे हे कधीतरी सोडून जावं लागणार या विचाराने तुम्ही रडताय. पण काळजी करू नका मिसेस सायली, मी कधीच तुम्हाला सोडणार नाही. आयुष्यभर तुम्ही माझ्याबरोबरच राहायचे, माझी पत्नी बनून, असं म्हणून तो तिच्याकडे पाहून गालात हसतो.
दुसरीकडे आता साक्षी, महिपत, नागराज आणि त्याचबरोबर प्रिया यांची बैठकच बसलेली असते. आता ते सेलिब्रेशन करणार असतात कारण तो आश्रम पाडला जाणार या विचाराने त्यांना आनंद झालेला असतो. मग पुढे आता साक्षी हसते आणि म्हणते, बिचारा मधुकर पाटील, आश्रम आता पाडला जाणार या विचाराने कसा रडत होता, अगदी त्याचा चेहरा, असं म्हणून ती महिपतकडे पाहून हसते. तेवढ्यातच प्रियाच्या मोबाईलवर आता अस्मिताचा फोन येतो. त्यावेळी ती आता म्हणते, या अस्मिता सतत सारखा मला फोन करत असते, काही काम नाही धाम नाही, सतत टाइमपास म्हणून आपला फोन करत राहणार. तिचा आवाज ना माझ्या डोक्यात जातो. तेव्हा महिपत म्हणतो, सगळेच जर तुझ्या डोक्यात गेले तर तुझ्या डोक्यातला एवढासा मेंदू तो कुठे राहणार आहे. तेव्हा सर्वजण आता तिच्यावर हसतात. मग आता महिपत म्हणतो, उचला तो फोन. तेव्हा प्रिया आता कॉल रिसीव करते आणि हसतच विचारते, हा बोल अस्मिता. तेव्हा अस्मिता म्हणते, काही नाही ग, सहज फोन केला कारण मला खूप बोर झाले. त्या सायलीची रडारड सुरू आहे ना, आणि सर्वजण तिच्या डोळ्यातली अश्रू पुसण्यासाठी पुढे पुढे. एक फालतू आश्रम काय पडणारे, जसं तिला वाटतंय की एक मोठा महागडा महालच पडणार आहे की काय. इकडे आता प्रिया ही लगेच फोन स्पीकरवर टाकते आणि म्हणते, ऐका ऐका, आणि मुद्दामच म्हणते, काय काय म्हणालीस, आश्रमाबद्दल काय बोलत होतीस. अस्मिता आता म्हणते, सॉरी हां, तू पण त्या आश्रमात राहत होती, पण तुला खरं सांगू का, तो आश्रम पाडला जाणार ना या विचाराने मला खूप आनंद झालाय. त्या बिंडो महिपत शिखरेने आयुष्यात एकतरी चांगलं काम केलंय. आता हे सगळं काही महिपत ऐकत असतो आणि त्याला प्रचंड राग येतो. प्रिया ही विषय टाळते आणि म्हणते, पण अर्जुनने आश्रम वाचवण्यासाठी काही ना काही प्रयत्न केलेच असतील ना. तेव्हा अस्मिता म्हणते, केलं असणार, बायकोच्या प्रेमापोटी तो एवढं तर करणारच ना. पण या अक्कलशून्य महिपतने माती खाल्ली म्हणून आश्रमावर या अगोदर सुद्धा स्टे आला होता. आता महिपत लगेच चिडतो कारण आता अस्मिता चक्क त्याला बोलत असते आणि त्याच्या कामावर संशय घेत असते. पण प्रिया आता विषय टाळण्याचा खूप प्रयत्न करत असते. रागातच तो आता त्या फोनकडे पाहत असतो. तर मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.